करवीर पंचायत समितीची तालुकास्तरीय आढावा बैठक कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडली। या दरम्यान प्रशासकीय काळातील शाळा दुरुस्ती खर्चावरून सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। शाळांसाठी नवीन खोल्या बांधण्यापेक्षा दुरुस्तीवर खर्च करण्यात अधिकाऱ्यांना जास्त इंटरेस्ट का आहे? गेल्या 4 वर्षात दुरुस्तीवर कोट्यावधी खर्च होऊनही दर्जेदार शाळा खोल्या का उभ्या राहिल्या नाहीत, असा प्रश्न सदस्य अमर पाटील आणि प्रकाश मुगडे यांनी उपस्थित केला। करवीर पंचायत समिती तालुकास्तरीय आढावा बैठक जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी प्रशासकीय काळातील शाळा दुरुस्ती खर्चावरून अमर पाटील यांनी प्रशासनाचे वाभाडे काढले। शाळा दुरुस्तीसाठी केलेल्या खर्चात मोठा भ्रष्टाचार झालाय। अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या दुरुस्ती खर्चात 150 ते 200 शाळा खोल्या उभ्या राहिल्या असत्या, असा टोला अमर पाटील यांनी लगावला। तर सभागृहाच्या जुन्या कामाचं 3.5 लाखाचं बिल काढण्यासाठी कंत्राटदाराकडे 10,000ची लाच मागितल्याचं प्रकरण समोर आणल्यामुळे सभागृह अवाक झालं। 10 वर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून बसल्यानं अधिकारी आणि कंत्राटदार यांचं साटलोटं झालंय। अशा अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करा, अशी मागणी सदस्यांनी केली। दरम्यान करवीर तालुक्यातील घरकुलापैकी केवळ 97 प्रस्ताव रद्द झाल्याचं गटविकास अधिकारी संदीप भंडारे यांनी सांगितलं। तर ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीपेक्षा 1 लाख कमी अनुदान मिळतंय, ते समान पद्धतीनं द्यावं, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील यांनी केली। तर गायरांमधील घरकुलांना अनुदान देण्याची मागणी प्रवीण पाटील यांनी केली। अमर पाटील यांनी तालुक्यातील 5 आरोग्य केंद्रांना निधी देण्याची मागणी केली। यावेळी वर्षभरात सर्व आरोग्य केंद्रांची कामं पूर्ण करण्याचं आश्वासन बांधकाम समिती अध्यक्ष सरिता नांदेकर यांनी दिलं। प्राथमिक शाळेत पटसंख्या वाढीसाठी पहिलीच्या मुलांना एआयचं शिक्षण दिलं जाईल, तर 2 शाळांमध्ये सेमी इंग्रजीची सोय केली जाणार आहे। दरम्यान शहरालगतच्या इंग्रजी शाळांना अधिकृत मंजुरी आहे का, त्याची तपासणी करायची मागणी रवींद्र पाटील यांनी केली। स्वच्छ भारत अभियान कागदावरच असून ग्रामसेवक कधीही गावातील गल्लीबोळात जाऊन स्वच्छतेची पाहणी करत नाहीत। नागदेववाडी बालिंगा कचरा डेपोमुळे भोगावती आणि पंचगंगा नदीचं प्रदूषण होतंय, त्यावर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी रवींद्र पाटील यांनी केली। यावेळी चर्चेत पंचायत समिती सदस्यांनी भाग घेतला। दरम्यान उपस्थित विषयांवर योग्य तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं। जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, सभापती साताप्पा पाटील, जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, रसिका पाटील, विजय भोसले, संदीप पाटील, उमा पाटील, अनिल मेहत्रे, शिल्पा हजारे, आनंदराव वाळके, बाजीराव कळके, निवास पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला। यावेळी उपसभापती संगीता पाटील, दीपाली पाटील, संतोष जोशी, बांधकाम सभापती, शिक्षण सभापती शीतल यादव, कुलदीप साळोखे, डॉक्टर उत्तम मदने, बालकल्याण सभापती विद्या पाटील यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी, करवीर तालुक्यातील ग्रामसेवक आणि अधिकारी उपस्थित होते।